वाघाच्या शिकार प्रकरणात अटक केलेल्या 40 वर्षीय संशयित आरोपीच्या गुप्तांगाला मोठ्या प्रमाणात गंभीर जखमा आढळल्या आहेत. चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी आपल्या गुप्तांगाला चटके दिल्याचा खळबळजनक आरोप त्या संशयितानं केला. मात्र वन अधिकाऱ्यांनी याबाबत मौन बाळगलं आहे. गुरुवारी सकाळी त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहातून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आरोपीच्या छातीवर पायावरही जखमा दिसून आल्या. याची प्रकृती गंभीर असल्यानं रुग्णालय प्रशासनानं त्याला सायंकाळी तातडीनं नागपूर इथं हलवलेलं आहे. मेमराव कासदेकर 40 राहणार बल्लारखेडा तालुका अकोट असं नागपूरला हलवलेल्या संशयित आरोपी तसंच जखमीचं नाव आहे. अंजनगाव वन परिक्षेत्रामध्ये 26 नोव्हेंबर 2024 रोजी वन विभागातील कर्मचाऱ्यांना एक वाघ मृत अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणी बल्लाखेडा येथील 4 संशयितांना अटक करण्यात आली होती. यात मेमराव कासदेकर, मनीराम कासदेकर, दिलीप कासदेकर व ज्ञानेश्वर बेठेकर या चौघांचा समावेश आहे. त्यांची रवानगी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. जन्मत लाईव्ह न्यूजसाठी देवानंद खेरकर यांची रिपोर्ट अकोटहून.